आज मी तुम्हाला पनीर आणि मेथीचा पराठा दाखवणार आहे. ॲक्च्युली काय झालं, मला खूप दिवसापासून मेथीचा पराठा करायचा होता आणि घरामध्ये पनीर शिल्लक होतं, पण मेथीच नव्हती. मग मी विचार केला की पनीरचा पराठा करूया. मग वाटलं पनीर आणि मेथीचा पराठा आपण एकदा ट्राय तर करून बघू. मेथी तर नाही आहे, पण कसुरी मेथी तर आहे घरामध्ये. तर मी ट्राय केला आणि खूप मस्त झाला. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. पहिल्यांदा मी पनीर जे आहे ते किसून घेतलं आहे. किसून का घेतलं आहे, कारण की जेव्हा आपण पराठा लाटतो ना, तेव्हा तो फुटत नाही. त्यामुळे तुम्ही पण एकदा किसून ट्राय करा. आपण ते बारीकसुद्धा करून घेऊ शकतो स्मॅश करून. पण कसं आहे ना, आपण ज्यावेळेस पराठा लाटतो तेव्हा ते स्टफिंग जे आहे ते बाहेर येतं आणि पराठा पूर्णपणे फुटून जातो, लाटायला जमत नाही. तर त्याच्यामध्ये मी दुनियाभरचे मसाले घातले आहेत, जसं की लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला, थोडासा मॅगी मसाला, मीठ, हळद हे सगळं मी मिक्स करून एकजीव करून घेतलं आहे आणि कसुरी मेथी टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. जर तुम्हाला कसुरी मेथी नसेल ॲड करायची तर तुम्ही नुसता असा पनीरचा पराठा जरी ट्राय केला तरी पण खूप उत्तम लागतो. तर इथे बघू शकता मी मस्त असे पराठेचं स्टफिंग जे आहे, पनीर आणि मेथीचं स्टफिंग ते पराठ्यामध्ये भरून घेत आहे. असं मस्त ती आपण लाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आहे आणि अशी छान पारी करून घ्यायची आहे. आता आपण जे आहे एकसारखी सगळीकडून लाटून घेणार आहे. हे जे पराठा आहे ना, हे म्हणजे जे पीठ आहे ना, ते गव्हाचंच पीठ आहे. याच्यामध्ये मी कोणतंही वेगळं पीठ किंवा बेसन पीठ ॲड बिलकुल नाही केलेलं. नॉर्मल आपण जसं चपातीला पीठ भिजवतो तसं पीठ मी भिजवलेलं होतं आणि त्याच्यानंतर 30 मिनिट्सने मी पराठे करायला घेतले आहेत. पीठ जे आहे ना, आपण भिजवून ठेवलं आणि त्यानंतर चपाती केले किंवा पराठे केले, खूप छान होतात. पीठ मस्त असं भिजतं, सगळीकडून छान असं लाटून घेत आहे मी. कुठेही जाड आपल्याला ठेवायचं नाही आहे. स्पेशली पराठ्याच्या ज्या कडा आहेत ना, त्या काय होतं की मध्ये पातळ होतो पराठा आणि साईडनी जाड राहतो. मग ते खायला खूप विचित्र लागतं. तर तुम्ही काय करा, जसं मी सगळीकडून लाटून घेत आहे तसं सगळीकडून लाटणं फिरून घ्यायचं आहे एकसारखं. आणि स्टफिंग पण बघू शकता तुम्ही माझ्या पराठ्यामध्ये सगळीकडं पसरलेलं आहे. असं नाही की मध्येच आहे किंवा एका साईडलाच गेलं आहे. सगळीकडून मस्त स्टफिंग असं पसरलेलं आहे. आता मी जो आहे ना, हा पराठा साजूक तुपावर मस्त असा दोन्ही साईडनी शेकून घेणार आहे. मी दोन्ही साईडनी शेकून घेतला.